प्रकाश आंबेडकर ने अपने ही ट्वीट पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि मैंने पहले भी कहा था, अब भी फिर कह रहा हूं कि देश में धर्म संकट नहीं है, आरक्षण में संकट है। अकोला में पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि जब तक लोग धर्म परिवर्तन नहीं करेंगे तब तक धर्म खतरे में नहीं है, सिर्फ आरक्षण पर खतरा है। इस दौरान उन्होंने संभाजी भिड़े के बयान पर भी प्रतिक्रिया दी, साथ ही नीतीश राणे के बयान पर भी निशाना साधा। अन्य प्रमुख मुद्दों पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। हे प्रत्येकाची मतं आहेत, त्यांनी प्रत्येकाने मतं आपली मांडली. त्याच्यावर प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत. लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत धोक्यात नाही, किंवा आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो. सरकारने असं बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचं आहे. आता नवीन काय बोलले त्याची मी बघितलेलं नाहीये, त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही. काही गोष्टी घडणार आहे, त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं एवढंच फक्त मी सांगेन.